ज्या वेळेस देशावरती संकट आलं त्यावेळेस स्वतःच्या कुठल्याही जीवाची पर्वा न करता आपल्या तमाम हिंदुस्थानातल्या सर्व सैनिकांनी आपल्या जीवनामधलं जे आपण सर्वोच्च मानलं जातं ते बलिदान आहे, ते बलिदान देऊन मग चायनावर असेल, पाकिस्तानवर असेल किंवा कारगिल मध्यंतरी झालेला सिंधूरचा विषय असेल आणि कारगिलच्या बाबतीमध्ये तर आपण पाहतोय की अत्यंत कठीण अशी ती लढाई होती की सगळे दुश्मन आपले उंच टेकडीवरती बसलेले होते आणि खालून आपल्या सैन्याला एवढं प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये ती लढाई लढताना आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. आपण ते सर्व चित्रीकरण संपूर्ण देशवासियांनी जगाने पाहिलेलं आहे. अशा कठीण लढाईमध्ये आपल्या सर्व या बहादूर सैनिकांनी आपलं सर्वोच्च बलिदान त्या ठिकाणी दिलं आणि आपल्याला या ठिकाणी हा विजय दिवस आज आपण 26 तारीख हा विजय दिन म्हणून आपण या ठिकाणी साजरा करतोय. त्याकरता सलामी देण्याकरता या ठिकाणी आपण सर्वच अधिकारी किंवा माझी सर्व सैन्य दलामध्ये मोठमोठे अधिकारी, सर्व NCCचे कॅन्डिडेट, बार्शीतील काही नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि तालुक्याच्या वतीनं आज या ठिकाणी तालुका स्तरावरती हे शहीद स्मारक या ठिकाणी निर्माण करत असताना आम्हाला मनापासून आनंद होतोय की आपल्या सर्व सैनिकांची आठवण सर्व या देशवासियांना व्हावी, आपल्या तालुक्यातील सर्वांनाच व्हावी आणि खास करून तरुणांना ही प्रेरणा या ठिकाणी देण्याच्या दृष्टिकोनातून हे शहीद स्मारक आपण या ठिकाणी उभा केलेलं आहे आणि मला पूर्णपणे आत्मविश्वास आहे की या ठिकाणी सर्व माजी सैनिकांनी किंवा सध्याचे जे कर्नल रँकचे अधिकारी आहेत यांनी सुद्धा या शहीद स्मारकाच्या बाबतीमध्ये कौतुक केलं आणि या ठिकाणी टँक दिलेला आहे. आता लवकरच एक प्लेन सुद्धा आणण्याकरता माझे सर्व सैनिक बांधव, सैन्य दलातील माझे अधिकारी प्रयत्नशील आहेत, नगरपालिकाही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहेत आणि हे सुंदर शहीद स्मारक करण्यापाठीमागचा एवढाच उद्देश की शिवस्मारक असेल, शहीद स्मारक असेल, ही येणाऱ्या नवीन पिढीला, तरुणांना प्रेरणा मिळावी आणि ह्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या देशाबद्दलचं प्रेम आणि सैन्यामध्ये जाण्याचा त्यांचा इच्छाशक्ती त्यांना तयार व्हावी या दृष्टिकोनातून या ठिकाणी सुंदर असं आपण शहीद स्मारक बनवलेलं आहे आणि आज ज्या सैनिकांच्या जीवावरती आपण सर्वजण सुरक्षित आहात. आपण आता पाहतोय की बर्फामध्ये आपल्या थांबलेले सैनिक बांधव किंवा रक्षणासाठी आपल्या पूर्ण सीमेवरती या ठिकाणी जे खडा पहारा देतात रात्रंदिवस, या सर्व सैनिक बांधवांच्या जीवावरती आपण आज सुरक्षित आहेत. आज या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने मी सर्व माझ्या देशातील सर्व सैन्य दलाला मी नतमस्तक होतो आणि त्यांनी जी देशाची सेवा बजावतात त्याबद्दल लाख लाख मी सर्वांच्या वतीनं धन्यवाद देतो. नक्की. नमस्कार, मी अमित सुनील दास, जिजाऊ गुरुकुल खांडवीचा विद्यार्थी. खरं तर आजचा जो कारगिल विजय दिवस आहे या विजय दिवसावर मी बोलण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मित्रांनो, आजचा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आणि अभिमानाचा, उत्साहाचा आणि आनंदाचा दिवस आहे, कारण याच दिवशी आपल्या प्रत्येक भारतीय सैनिकाने रक्ताच्या थेंबाथेंबातून आपल्याला हे युद्ध जिंकून दिलं होतं. 26 जुलै 1999 कारगिलचं युद्ध झालं. प्रत्येक सैनिकाने आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या भारताचं रक्षण केलं आणि आपल्या सेनेचं रक्षण या ठिकाणी केलेलं. 26 जुलै हा भारतीय सेनेमध्ये अतिशय शौर्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो, कारण याच दिवशी आपल्या भारतीय सैन्याने विजयाचा ध्वज फडकावला होता. मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्याला कारगिल वसलेला आहे. कारगिलचे युद्ध होण्याचं प्रमुख कारण म्हणजे हा रस्ताच होय. मित्रांनो, या भागात अशा अनेक चौक्या आहेत ज्या रिकाम्या होत्या आणि या चौक्यांवर 1999 पाकिस्तानची नजर पडली आणि पाकिस्तानने या चौक्यांचा ताबा घेतला. घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन विजय नावाखाली एक ऑपरेशन सुरू केले आणि कार्यवाही सुरू केली. भारतीय वायुसेनेने ऑपरेशन सफेद सागर सुरू केले. भारतीय नौदलाने पाकिस्तानच्या बंदरांना लक्ष ठेवले आणि त्यांच्या जहाजाची कोंडी केली. 527 भारतीय सैनिक या युद्धात शहीद झाले होते. 60 दिवस हे युद्ध चालले आणि तब्बल 2 लाख सैनिकांनी या युद्धामध्ये भाग घेतला होता आणि त्याच सैनिकांना आदर आपण अर्पण करत आहोत. म्हणूनच आजचा इतका दिवस जल्लोषात साजरा करत आहोत. घायल हुआ था हिमालय, क्या रे घायल हुआ था हिमालय, खतरे में पड़ी थी आजादी, लड़े हो जब तक थी सांस फिर अपनी लाश बिछा दी, लड़े हो जब तक थी सांस फिर अपनी लाश बिछा दी.
तर मित्रांनो, या युद्धाचे काही नायक सुद्धा होते, ज्यामध्ये सर्वप्रथम नाव येतं ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. मैं तिरंगा फैलाकर वापस आऊंगा या फिर तिरंगे में लिपट कर वापस आऊंगा, लेकिन मैं वापस जरूर आऊंगा, हे वचन ज्यांचे होते ते म्हणजे कॅप्टन विक्रम बत्रा. आणखीन काही हिरो होते ज्यामध्ये नाव येतं ते म्हणजे कॅप्टन अनुज नायक, अजय आहुजा, कॅप्टन कालिया, असे आणखीन हिरो होते ज्यांनी या युद्धामध्ये आपलं समर्पण केलं आणि आपल्या भारत मातेसाठी खुशी खुशी आपल्या प्राणाची आहुती दिली. इस युद्ध में न जाने कितने माओं ने अपने बेटों को खोया, इस युद्ध में न जाने कितने माओं ने अपने बेटों को खोया, कितने स्त्रियों ने अपना सुहाग, तो कितने बहनों ने अपनी राखी की कलाई खोई, तो कितने पिताओं ने अपने कलेजे का टुकड़ा खोया. किसके खातिर? इस देश के खातिर, हम सब के खातिर. तो इन जवानों को हम याद नहीं करेंगे? ये दिन उन जवानों के खातिर जिन्होंने इस भारत माँ के लिए खुशी खुशी अपने प्राण न्यौछावर कर दिए. ये झंडा इसलिए नहीं लहराता क्योंकि हवा चल रही है, ये झंडा इसलिए नहीं लहराता क्योंकि हवा चल रही है, ये झंडा उस जवान के आखिरी सांस से लहराता है जो देश के लिए अपने प्राण न्यौछावर कर देता है. ये झंडा उस जवान के आखिरी सांस से लहराता है जो अपने देश के लिए प्राण न्यौछावर कर देता है. खरं तर मित्रांनो, आपल्याला युद्ध ज्यांनी जिंकून दिलं त्या प्रत्येक सैनिकाला माझा सलाम आहे आणि आपल्या इंडियन आर्मीला सुद्धा सलाम, जे रात्रंदिवस एक करतात, रात्रीचा दिवस करतात आणि आपल्यासाठी सीमेवर सुरक्षितपणे पहारा देतात. म्हणूनच आज आम्ही इथे सुरक्षितपणे वावरू शकतोय. खर तर मला तुम्हा सर्वांना सांगायला एक अभिमान वाटतो की आम्हाला शिकवणारे JB शिंदे मेजर सर हे सुद्धा या युद्धाचा एक भाग होते. ग्रेट सॅल्यूट शिंदे सर. मित्रांनो, जाता जाता जास्त काही न बोलता एक शेवट सांगतो. इतनी सी बात हवाओं को बताए रखना, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. क्या रे, इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना. लहू देकर जिसकी की हिफाजत शहीदों ने, उस तिरंगे को सदा अपने दिल में बसाए रखना, उस तिरंगे को सदा अपने दिल में बसाए रखना. एवढे बोलतो आणि इथेच सांगतो. जय हिंद, जय भारत. घोषणा दे. राष्ट्रगीत सावधान. राष्ट्रगीत सुरू. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम.